नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. या म्हशीचा व्हिडिओ आपण 2 दिवसापूर्वीच अपलोड केलेला होता. आता ही म्हैस वेलेली आहे. तर म्हशीचं वेण्या अगोदर व वेल्यानंतर काय काळजी घ्यायची ते मी तुम्हाला सांगतो. तर म्हैस वेळीच्या अगोदर 15 दिवस जो चारा असतो, समजा भरपूर जण ओला चारा टाकत असतात, सुका चारा कमी टाकतात. तर ओला चारा जो असतो तो पूर्णपणे बंद केला तरी चालेल किंवा थोड्या प्रमाणात ठेवायचा. जेवढा जास्तीत जास्त सुका चारा देता येईल तेवढं चांगलंच, कारण सुका चारा दिला तर म्हशीची अंग येण्याची शक्यता कमी असते किंवा वेल्यानंतरही चारा हा कमी प्रमाणात द्यायचा आणि खुराक पण जरासं कमी ठेवायचा, म्हणजे अंग वगैरे येत नाही. आणि गाभण काळात म्हैस वेळेच्या अगोदर 15 दिवस ग्रोसेप याच्या बोलस असतात, या सकाळी 2 आणि संध्याकाळी 2 द्यायच्या, किंवा मल्टीस्टार एच म्हणून लिक्विड येतं ते 20-20 ml द्यायचं खुराकामध्ये. त्याने काय होतं तर म्हशीचा किंवा गायीचा कासेचा विकास चांगला होतो आणि दूध देण्याची क्षमता वाढते. किंवा म्हशीला किंवा गायीला का अगोदर पहिल्या वेळेला जर मस्टाटीस झाला असेल आणि त्यामुळे जर म्हशीचा सड किंवा गायीचा सड कमी झाला असेल तर तो पूर्णपणे पहिल्यासारखा येतो या गोळ्या किंवा हे लिक्विड दिलं तर. म्हैस वेल्यानंतर अर्धा किलो गुळ खायला द्यायचा किंवा पाण्यामध्ये पाजायचा. याने काय होतं, म्हशीचा जो जारा असतो तो लवकर पडतो. म्हैस ही जर नैसर्गिकरित्या येत असेल तर त्याच्यात कोणी हस्तक्षेप करायचा नाही, तिला नैसर्गिकरित्याच येऊन द्यायचं. म्हणजे काय होतं, जर समजा पारड वगैरे आपण ओढून वगैरे काढलं तर जारा वगैरे पडला जात नाही, तो हाताने काढला जातो, म्हशीचं नुकसान होतं. त्यामुळं म्हैस किंवा गाय नैसर्गिकरित्या गेली तर अतिउत्तमच. आणि म्हैस वेल्यानंतर म्हशीचा जो चिका असतो, जर समजा म्हैस 10 लिटर दुधाची असेल तर तिचा चिका 1.5 ते 2 लिटरच काढायचा पहिल्या दाराला, 3ऱ्या किंवा 4थ्या दारेपर्यंत पूर्ण काढायचा. असं 2ऱ्या-3ऱ्या दाराला कमी कमीच काढायचा. नाहीतर आपण काय करतो, जास्त प्रमाणात काढतो आणि मग म्हशीचं कॅल्शियम डाऊन होतं. मग कॅल्शियम डाऊन झाल्यानंतर म्हैस बसली जाते, उठत नाही. तर मग डॉक्टरांना बोलवावं लागतं. तर मग डॉक्टर येतात, मग डॉक्टर आहेच खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी द्यायला. शेतकरी उलटा सुलटा पार कसा लुटताय तसा लुटतात. त्यामुळे आपणच आपल्या म्हशीची किंवा गायीची काळजी घ्यायची. धन्यवाद.